समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील बनपुरी येथे तुकाराम बीज यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्याला मल्ल आणि शौकीनांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना हाताची मोड करत गिस्सा लावत पंजाबचा बाबा फरीदला आसमान दाखवून प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावलं आहे। विजेता पृथ्वीराज पाटीलला कैलासवासी साहेबराव पाटील यांच्या स्मरणार्थ रामभाऊ पाटील आणि कैलासवासी सदाशिव चव्हाण यांच्या स्मरणार्थ रमेश शेठ चव्हाण यांच्यातर्फे 5 लाखांचे इनाम देण्यात आलं। द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान रवी चव्हाण पुणे याने अकलूजच्या पैलवान सतपाल सोनटके यास सॉरी भरत चितपट केलं। रवी चव्हाण यास 3,50,000चे इनाम देण्यात आलं। तृतीय क्रमांकाच्या 2,51,000 इनामाच्या कुस्तीमध्ये भोसले व्यायाम शाळेच्या पैलवान संदीप मोटे यानं घुटणा लावत पुण्याच्या मुन्ना झुंझुरकेवर मात केली आहे। चतुर्थ क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पुण्याच्या हनुमंत पुरीनं शैलीदार खेळाचे प्रदर्शन करत पंजाबच्या सोनू दिनानगरला रिकाम्या हाताने परत पाठवले। पंचम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये काका पवार तालमीच्या पृथ्वीराज पाटीलवर रोहन पवार कोल्हापूर यानं विजय मिळवला। यातील विजेत्यांना अनुक्रमे 2,51,000चं बक्षीस देण्यात आलं। याशिवाय विश्वचरण सोलनकर कोल्हापूर विरुद्ध श्रीधर गोडसे वडूज यांच्यामध्ये पैलवान सोलनकर, मनोज कदम सांगली विरुद्ध ओंकार यलबर पुणे यांच्यामध्ये पैलवान यलबर विजयी ठरला। संग्राम सूर्यवंशी लांडेवाडी विरुद्ध आदित्य फडतरे नागाची कुमठे जी कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। सोहम गुरववर मात करत रोहित पवार कोल्हापूर यानं शानदार विजय मिळवला। कुणाल माने वरुड विरुद्ध शिवराज तेली सांगली यामध्ये पैलवान तेली, चैतन्य माने सांगली विरुद्ध केशव गावडे यामध्ये पैलवान गावडे सातारा, सुदेश तिंबोळे पुणे विरुद्ध विजय सूर्यवंशी कोल्हापूर यामध्ये पैलवान सूर्यवंशी यांनी विजय मिळवला। वरील कुस्त्यांसाठी अनुक्रमे 1,51,000, 45,000, 41,000, 25,000, 15,000 रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली। उपमहाराष्ट्र केसरी आबासूळ, महाराष्ट्र चॅम्पियन अर्जुन पाटील, अमोल फडतरे, मंगेश फडतरे, शिवाजी राजगे, चंद्रकांत गोडसे, चंद्रकांत सानप, अण्णा गायकवाड यांनी पंच म्हणून काम पाहिले। उमेश पाटील यांनी कुस्त्यांचं धावतं समालोचन केलं। दरम्यान ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू उद्योजक अंकुशभाऊ गोरे यांनी मैदानास सुमारे 2 तास हजेरी लावली। यावेळी त्यांनी प्रमुख लढतीतील विजेते मल्ल तर चांगली लढत दिलेले काही पराभूत मल्ल तसेच कुस्ती निवेदक हलगीवाल यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मान केला। या निमित्तानं त्यांनी पैलवानांचा बंधू आणि कुस्ती आश्रयदाता असल्याचं दाखवून दिल्यानं त्यांचे चांगलेच कौतुक झालं। मैदानात साप्ताहिक एरळा दर्शनच्या वतीनं प्रसिद्ध झालेल्या यात्रा विशेष अंकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। तर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत आणि करमणूक कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। ही वर्षी महाराष्ट्र केसरी किंवा उपमहाराष्ट्र केसरी खेळूनच गेलेला आहे। म्हणजे बनपुरी गावांचं एवढं म्हणजे गाव जरी छोटं असलं तरी मन खूप मोठं आहे। पैसा सगळ्यांच्याकडे असतो पण कुठं खर्च करावी बनपुरी करावी शिकून घ्यायचं। खऱ्या अर्थाने पुरुषार्थ मर्दुमकी जोपासणारी मंडळी ही आबासूळ आहेत कुस्तीला पंच, त्यांचा काळ ज्यांनी बघितलाय खरंय ती पैलवान काय होतं ती सांगतेली। 2007ची गोष्ट आहे, मला वाटतंय मधीच पैसे मिळाले त्यांना। पहिले काय पडू पैसे नव्हते। जितेंद्र कदम दोघांची बी कुस्ती झाली आहे। आम्हाला सुलपांना वाटतं 12-13 हजार रुपये पहिले द्यायचे आणि जानेवारी महिन्यात हातनूरला पहिल्यांदाच कुस्ती ठरली आबासूळ चंद्रराव पाटील आणि 12,000वर 18-20,000 रुपये एका रात्रीत कुस्ती ठरली की उद्या कुस्तीला तुम्हाला 20,000 पडू देतो। त्या दिवसापासून पडू आबासूळ पहिल्यांदा 20,000 झाला आणि पंच कमिटी कुस्ती लावून खाली गेली, कट्टाच उतरला तर कुस्तीचा निकाल झाला। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आता चालू पैलवानाला पहिल्या कुस्त्या कशा आहेत आणि आताच्या कुस्त्या कशा आहे। पहिला लोकाश्रय असून कुस्ती म्हणजे स्वर्ग दिसायचा आणि आता म्हणजे राजाश्रय, आता लोकाश्रय मुलं कुस्ती काय मानावाशी करत नाही। बरोबर ना पब्लिक? बरोबर बरोबर। म्हणजे लोक कुस्ती खर्च करते ती मुलांना पडू पैसे कुस्ती केली पाहिजे। आता मी ह्याच्या संघ करत नाही, मी त्याच्या संघ करत नाही, संयोजक कमिटीला कुस्ती उत्स्फूर्त त्या टाळ्या वाजल्या बरं का, उत्स्फूर्त कशासाठी घेते ती की त्या कुस्तीला बघून माणसं किंवा पब्लिक त्या मैदानाला गोळा व्हावं। 100% खर्च कशासाठी होता? गोड्याचं लगाम असतं गावन पण आबासूळ गावणार नाही। ख्याती होती। आबासूळ एक महान व्यक्तिमत्व तिने म्हणलं या लाल मातीचं वैशिष्ट्य असं आहे जो प्रामाणिक करेल त्याला मला कुस्ती देश कमी येईल भाव। कुस्ती सोडल्यानंतर जी कष्ट केलेला आहे त्या कष्टाचा एकही थेंबही लाल मातीन बजरंगबली वाया जाऊन देत नाही।
ही जागृत देवस्थान आमच्यासाठी. बरोबर आहे. त्याचा कुठं नाही कुठं तरी त्याचा कसर भरून काढतीच. 100%. जरी एखाद्याला कुस्तीत यश नाही आलं तरी कुठं नाम घ्यायचं आहे, नाहीतर पुढच्या जन्मात मुक्त व्हाल. नाम संकीर्तन साधन पण सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नाम घेतल्यानंतर जन्मोजन्मीची पापे जळून जातात. म्हणून एकदा नाम घ्या. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी. हा बोला. तुम्ही आता गोड हल्ली पैलवान जरा धनंजयजी क्षीरसागर, येरळा न्यूजचे उपसंपादक शरद कदम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ते येरळा दर्शनचं या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. दरवर्षी बनपुरी यात्रेचा महोत्सव पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतचा महोत्सव या येरळा दर्शन साप्ताहिकाच्या माध्यमातून देशाच्या, भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम येरळा दर्शनच्या माध्यमातून केलं जातं. या येरळा दर्शन साप्ताहिकाचं प्रकाशन करून घ्यावं अशी मी मान्यवरांना विनंती करतो. येरळा दर्शन साप्ताहिक म्हणजे सामान्यांचे प्रश्न, गावगावच्या यात्रा, आपल्या गावातल्या स्थानिक बातम्या देशामध्ये परदेशामध्ये पोहोचवण्याचं काम धनंजयजी क्षीरसागर यांच्या माध्यमातून केलं जातं. खटाव तालुका पत्रकार संघटनेचे घोडा व्हायरल झाली आपली जोडी, देशात केलाय राडा, जोशात उडवीत धुरळा, आला बैलगाडा, एक नंबर हाय आपला, आला बैलगाडा, जोशात उडवीत धुरळा, आला बैलगाडा, आता एक नंबर हाय आपला, आला बैलगाडा. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, अमोल चव्हाण पाटील, बनपुरी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.